नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. आज आपण बघितलं की मालिकेमध्ये चांदेकर हे सुकन्याच्या म्हणजे संगीताच्या घरी आलेले असतात. त्यामुळे संगीताची मात्र चांगलीच धांदळ उडालेली असते. तर नैना छान रेडी झालेली असते, परंतु अंगद समोर जाण्याची तिची अजिबात इच्छा नसते. ती विचार करत असते की आईने आणि मावशीने ठरवलं तर माझं आजच लग्न लावून देतील ह्या. पण आज जर मात्र मी मम्मीला राहुलबद्दल सांगितलं ना, तर मम्मी मात्र मला आता चपलेनेच मारणार. माझं आता कोणीच काही ऐकू नाही शकत. आता मी काय करू? नैनाला मोठा प्रश्न पडलेला असतो. काहीही करून नैनाला आता तिथून गायब व्हायचं असतं. कारण राहुलने तिला एका इव्हेंटसाठी बोलवलेलं असतं आणि राहुलने हे सुद्धा मुद्दाम केलेलं असतं, कारण त्याला चांगलंच माहीत असतं की अद्वैत लग्नाची बोलणी करण्यासाठी नैनाच्या घरी गेलाय. त्यामुळे त्याला कुठल्याही बहाण्याने नैनाला आता त्याच्याकडे बोलवायचं असतं. तो नैनाला सांगतो की मी एक इव्हेंट मॅनेज केलाय आणि त्यामध्ये तुला चीफ गेस्ट म्हणून बोलवायचंय. तर नैनालाही असं वाटत असतं की एवढ्या मोठ्या इव्हेंटमध्ये राहुलने मला चीफ गेस्ट म्हणून बोलवलंय. तिला ती खूप अभिमानाची गोष्ट वाटत असते आणि राहुल किती चांगला आहे असंच तिला वाटत असतं. तर मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे ट्विस्ट एपिसोड आपण रोज अपलोड करणार आहोत. मालिका जिथे सध्या चालू आहे त्यापुढे नक्की काय होणार आहे त्याचे इन डिटेल व्हिडिओज आपण इथे करणार आहोत. त्यामुळे लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. नैनाला मात्र आता काहीही करून राहुलकडे जायचं असतं आणि त्यासाठी ती पळवाटासुद्धा शोधत असते. ती जेव्हा घरातून जात असते त्याच वेळी तिला संगीता थांबवते आणि म्हणते की काय चाललंय तुझं? इथे तुझ्या लग्नाची बोलणी सुरू आहे आणि तुझं काय इकडून तिकडे चाललंय? नैना म्हणत असते की अगं मम्मी, मी तुला कसं सांगू हे सगळं? तर संगीता तिला म्हणत असते की तू मला आता काहीही सांगू नकोस, आता तू फक्त माझं ऐक आणि रूममध्ये जाऊन बस. नैना म्हणत असते की अगं मम्मी, तुला कळतंय का, मला मेकअप करायचा आहे, मला अजून टचअप करायचा आहे, तुला मेकअप म्हणजे काय मजाक वाटतो का? तर संगीता तिला सांगत असते की आजची भेटसुद्धा काही मजाक नाही आहे आणि मी तुला सांगते की हा तुझा फायनल रिझल्ट असणार आहे. तुला पण माहिती आहे की इथपर्यंत पोहोचण्यासाठी आपण किती कष्ट केलेत ते, आणि तुला काहीही करून हातातून हा चान्स घालवायचा नाही आहे. त्यामुळे तुला ह्या परीक्षेत पासच व्हायचं आहे आणि आता तुला काहीही करून रूममध्येच बसायचं आहे. असं म्हणून आता नैनाच्या हाताला धरून संगीता तिला रूममध्ये बसवते आणि म्हणते की आता मी आवाज देईपर्यंत तू इथेच थांबायचं आहे आणि जोपर्यंत मी तुला आवाज देत नाही तोपर्यंत तू बाहेर यायचं नाही. असं म्हणून आता नैनाचे दृष्ट काढत आणि तिला ब्युटी क्वीन म्हणत आता संगीता बाहेर जाते. तर इकडे दुकानामध्ये कला मात्र तिचं काम करत असते. रॉकेट तिला म्हणत असतो की अगं कलाताई, तू किती काम करशील? मगाशी सुद्धा तू सगळ्या पाहुण्यांचं जेवण बनवून आली आहे आणि आता सुद्धा इथे येऊन काम करतेस. कला म्हणत असते की अरे काय करू, शेवटी मशीनसारखं काम करण्याचं सोडून माझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाहीये. नैनाताईचं लग्न डोक्यावर आलंय आणि पैसे कमवणं सोडून माझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाहीये. पैसे कमवण्यासाठी माझ्याकडे एकच पर्याय आहे, तो म्हणजे काम. रॉकेट म्हणत असतो की अगं परंतु ताई, तू एवढं काम करतेस तर तुझी तब्येत खराब होईल. कला त्याला सांगत असते की रॉकेट, जेव्हा माणूस आपल्या पसंतीचं काम करत असतो ना, तेव्हा त्याला ते काम नसून त्याला ते खेळ वाटतं. आणि मला सांग की खेळामध्ये कुठली मेहनत असते? तर इकडे सर्व चांदेकर बसलेले असतात. संगीता त्यांचं चहा पाण्याचं बघत असते. परंतु अद्वैत मात्र सारखा इकडे तिकडे बघत असतो. त्याला नैना कधी येते असं झालेलं असतं. संगीता मात्र तिच्या बहिणीच्या घराला आपलं घर मानून खूप रुबाबात मिरवत असते. रोहिणी विचार करत असते की एका ऑटो रिक्षामधून येणाऱ्या बाईचं घर एवढं मोठं कसं काय असू शकतं. मात्र त्याच वेळी आपली नैना जी आहे ती मात्र घरातून पळून आलेली असते आणि राहुलने जिथे इव्हेंट ठेवलेला असतो तिथे येऊन ती पोहोचलेली असते. जेव्हा ती इव्हेंटमध्ये येते तेव्हा त्या इव्हेंटचा सगळा लुक बघते, तिथे जमलेली लोकं बघते आणि तिथलं डेकोरेशन बघून ती म्हणत असते की बापरे, मला माझ्या स्वतःवर विश्वासच बसत नाहीये की एवढ्या मोठ्या इव्हेंटची गेस्ट मी आहे. सगळीकडे फक्त ग्लॅमर आणि ग्लॅमरच आहे. इथे तर मी एवढ्या रील्स काढेल की माझं सगळं सोशल मीडिया अकाउंट भरून जाईल. तर स्पॉटलाईट आता नैनावर पडलेली असते, त्यामुळे नैना खूपच खुश असते. ती म्हणत असते, मनात तिचं चाललेलं असतं की इथे सर्व मुली किती महागातले कपडे घालून आलेत आणि मी इथे साडी घालून आली आहे. ती त्या विचारांमध्येच असते. तेवढ्यातच 2 मुली तिथे येतात आणि म्हणतात की मॅम, ऑटोग्राफ प्लीज. तर नैना म्हणते की माझा ऑटोग्राफ घेणार आहात तुम्ही? त्यावर त्या मुली म्हणतात की हो, आम्हाला राहुल सरांनी आधीच सांगितलं होतं की तुम्ही या कार्यक्रमाची चीफ गेस्ट असणार आहे, म्हणून आम्ही तुमच्याकडे ऑटोग्राफ घ्यायला आलोय. हे सर्व मात्र नैना खूपच एन्जॉय करत असते. मनात म्हणत असते की मी कोणाला तरी ऑटोग्राफ देते, हे खरंच माझं स्वप्न आहे का हे खरं आहे?
लोक तिच्यासोबत आता सेल्फी घ्यायला लागतात. तर मनामध्ये ती राहुलला थँक्यू म्हणत असते की थँक्यू राहुल, तुझ्यामुळे आज लोक मला सेलिब्रिटी समजायला लागलेत. आणि म्हणत असते की खरंच तू त्या अद्वैतपेक्षा खूप जास्त चांगला आहेस. तर इकडे सरोजी संगीताला विचारत असते की सगळं खरं, परंतु नयनाचे वडील कुठे दिसत नाहीये, आज तरी त्यांची आमच्याशी भेट होईल की नाही. संगीता म्हणते की हो हो नक्कीच भेट होईल, मी त्यांना बोलावून आणते. आणि मग संगीता रूममध्ये तर बाबांनी त्यांचे कपडे घातलेले असतात. ते बघून संगीता त्यांना म्हणत असते की तुम्हाला किती वेळा सांगितलंय की तुम्हाला असं खराब कपडे नाही घालायचे, तुम्हाला चांगलं दिसायचंय. तुम्ही एक काम करा, हा दाजींचा शर्ट जो आहे ना तो तुम्ही घाला, तो तुम्हाला छान दिसेल. बाबा तिला म्हणत असतात की काय गरज आहे एवढं सगळा दिखावा करण्याची. संगीता म्हणत असते की अहो पण मी काय म्हणते, आपल्या मुलीच्या लग्नाची बोलणी करायला चाललो ना, जरा तरी चांगले दिसा ना, चांगले कपडे घाला, लोक चांगलंच म्हणतील तुम्हाला. तर इकडे नयना स्वतःला चिमटा काढून बघत असते की नक्की ती स्वप्नात आहे की दुसरी कुठेतरी. तितक्यातच तिथे एक माणूस येतो आणि तो नयनाला बुके देतो. तर तो बुके दिलेला असतो राहुलने. आणि तो बुके बघून नयना विचार करून नक्कीच अद्वैतपेक्षा तर छानच बुके दिलाय. फुलं देण्यामध्ये सुद्धा राहुल किती विचार करतो आणि राहुलची चॉईस किती चांगली आहे, राहुल किती एक्सपेन्सिव्ह चॉईस करतो. नाहीतर तो अद्वैत खाली फुलं घेऊन आला फक्त माझ्यासाठी. तितक्यातच राहुल तिथे येतो. राहुलला बघून नयना अजूनच खूप खुश होते. नंतर मीडियावाले येतात आणि राहुलला विचारत असतात की आजच्या इव्हेंटबद्दल तुम्ही काय सांगणार आहात. राहुल त्यांना सांगत असतो की आजच्या इव्हेंटमध्ये आम्ही चांदेकरांचे सगळे ज्वेलरी इथे ठेवल्यात, त्या तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकतात आणि प्युअरिटीची 100% गॅरंटी आम्ही घेतोय. तर इकडे बाबा मात्र संगीतासोबत त्यांचा जुना शर्ट आणि जुनी पॅन्ट घालूनच आलेले असतात. बाबा आता सर्वांना भेटतात. सरोज म्हणत असते की खरंच नयनाचे बाबा खूपच साधे आहेत. संगीता विचार करत असते की ह्या माणसाने कधी आयुष्यभर माझी साथ दिली नाही, आता तरी द्यावी अशी माझी अपेक्षा होती, परंतु ते सुद्धा नाही. रोहिणी आता बाबांना विचारते की मी असं ऐकलंय की तुमचा हँडीक्राफ्टचा बिझनेस आहे. बाबा म्हणतात की काय हँडीक्राफ्टचा बिझनेस. तेव्हा संगीता म्हणते की हो हो खूप मोठा बिझनेस आहे यांचा, यांच्या हातात खरंच खूप कला आहे आणि दिवसभर फक्त कामच करत असतात. एवढं काम करतात की कधी कधी मला असं वाटतं काम म्हणजेच माझी सवत आहे. सरोज विचारते की खूप छान आहे, मग तुमच्या कंपनीचं नाव काय आहे. बाबा म्हणतात की काय कंपनी, माझं तर एक छोटंसं दुकान आहे. संगीता म्हणते की हो काय बोलताय तुम्ही, एवढी मोठी कंपनी आहे आपली, नयनाच कंपनी म्हणून, आणि तुम्ही असं म्हणताय की आपलं छोटं दुकान आहे. तुम्ही पण ना खूप मजाक करत असता. बरं आता नयनाचं नाव निघालंय तर नयनाला बोलूयात का आपण. मग नयनाला बोलवण्यासाठी संगीता तिथून निघून जाते. रजनी म्हणत असते की खरंच नयनाचे वडील खूप साधे आहेत, म्हणजे एवढा मोठा बिझनेस असून सुद्धा किती ग्राउंड टू अर्थ आहेत ते. तर इकडे बाबा आणि संगीता दोघंही आता नयनाला बोलवण्यासाठी आलेले असतात. परंतु नयना रूममध्येच नसते. संगीताला असं वाटतं की कदाचित ती बाथरूममध्ये असेल, परंतु बाथरूममध्ये सुद्धा नयना नसते. त्यामुळे आता संगीता मात्र खूप घाबरलेली असते. संगीता आता खूप घाबरलेली असते आणि काय करावं ते तिला सुचत नसतं. संगीताला काहीही करून सुकन्याला आतमध्ये बोलवायचं असतं आणि झालेला सगळा प्रकार तिला सांगायचं असतं की नयना ही घरातून गायब आहे. त्यामुळे तिथे असलेली एक महागाची फुलदाणी आता संगीता खाली कसला आवाज झाला हे बघण्यासाठी सुकन्या लगेचच तिथे येते. सुकन्या संगीताला विचारते की काय झालं. तेव्हा मी तुला बोलवण्यासाठीच फुलदाणी तोडलीये, म्हणजे तू आवाज ऐकून निदान इथे येशील तरी. नयना तर घरामध्येच नाहीये, बाहेर आता सर्व मंडळी तिथे जमा झालेत. आता आपण काय करायचं. तर सुकन्याला सुद्धा मोठा प्रश्न पडलेला असतो की नयना गेली तर गेली कुठे. संगीता आणि सुकन्या आता दोघीही खूप टेन्शनमध्ये असतात. संगीता लगेचच घडलेला सगळा प्रकार हा कलाला सांगते. त्यामुळे कलालाही मोठा धक्का बसलेला असतो आणि आता काय करावं आणि काय नाही हा कलालाही मोठा प्रश्न पडलेला असतो. तर मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे ट्विस्ट एपिसोड आपण रोज अपलोड करणार आहोत. त्यामुळे मालिकेतील रोजच्या पुढील अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.